वसईतील पापडी येथील 475 वर्ष जुन्या अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी 2025चा युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज कन्व्हर्जेशनमधील मेरिट पुरस्कार जाहीर झाला आहे। बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली। आशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्तम 10 संवर्धन प्रकल्पांमध्ये या ऐतिहासिक चर्चचा समावेश करण्यात आला आहे। 16व्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तूच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे $5.25 कोटी निधी उभारण्यात आला होता। नूतनीकरणाच्या कामात सिमेंटच्या ऐवजी पारंपरिक चुन्याचा वापर करून संवर्धन करण्यात आले। 2023-24 या कालावधीत मुंबई स्थित सवानी हेरिटेज कॉन्व्हर्जेशन, वसईतील सिक्वेरा फाईन आर्ट आणि स्थानिक कारागिरांच्या सहकार्याने जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला। गाभाऱ्यातील लाकडी कोरीवकाम आणि मूळ स्थापत्य वैशिष्ट्ये जतन करण्यावर विशेष भर देण्यात आला। याबाबत युनेस्कोने प्रशस्तीपत्रात नमूद केले की महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचा हा जिवंत पुरावा असून पारंपरिक कामगिरीचा जाणीवपूर्वक वापर करून वास्तूला पुन्हा जुने वैभव प्राप्त करून देण्यात आले आहे। 2000 सालापासून युनेस्कोकडून आशिया पॅसिफिक क्षेत्रातील वारसा संवर्धन प्रकल्पांना हा सन्मान दिला जातो। यंदा रौप्य महोत्सवी वर्षात 16 देशांमधून 90 नामांकने प्राप्त झाली होती। ऐतिहासिक महत्त्व, तांत्रिक कौशल्य, शाश्वतता आणि समाजावरील दीर्घकालीन परिणाम या निकषांवर विजेते प्रकल्प निवडण्यात आले। यंदाचा सर्वोच्च अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन शियांग वेअरहाऊस चीन आणि इवामी गेन्झान लायब्ररी जापान येथील प्रकल्पांना प्रदान करण्यात आला। चर्चचे धर्मगुरू फादर जॉन फर्गोस यांनी सांगितले की ही निवड आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। या पुरस्कार यादीतील हे एकमेव प्रार्थनास्थळ असून हा सन्मान प्रत्येक भारतीयांसाठी गौरवास्पद आहे। वसईच्या सांस्कृतिक इतिहासात या पुरस्कारामुळे मानाचा तुरा रोवला गेला असून स्थानिकांच्या सहभागातून वारसा जतन करण्याचा आदर्श देशासमोर उभा राहिला आहे। मी फादर जॉन फर्गोस ह्या चर्चमध्ये प्रमुख धर्मगुरू म्हणून काम पाहतोय। गेल्या 4 वर्षापासून मी ह्या चर्चमध्ये आहे। ह्या चर्चचं नाव आहे अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल। हे आपल्या वसई धर्मप्रांताचं मुख्य देऊळ आहे आणि ह्या देवळामध्ये सगळ्या धर्मप्रांताच्या ज्या मुख्य विधी आणि घटना इथं ह्या देवळामध्ये घडत असतात। खूप आनंद झाला वास्तविक पाहता। आम्हाला ह्याविषयी काही कल्पना नव्हती। शुक्रवारी संध्याकाळी मला जेव्हा या कामाचे जे आर्किटेक्ट होते मिस्टर ॲन्सली लुईस त्यांनी फोन केला की टाइम्स ऑफ इंडिया ह्या आपल्या देशाच्या वृत्तपत्रकार माझ्याशी बोलू इच्छित होते आणि जेव्हा त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला बातमी दिली त्यावेळेला मला कळलं की युनेस्को पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, मेरिट पुरस्कार मिळालेला आहे। तर तोपर्यंत मला ह्याविषयी काही माहिती नव्हतं आणि खूप आनंद आहे। केवळ आमच्यासाठी नाही तर आपल्या संपूर्ण देशामधून ह्या वास्तूची निवड करण्यात आलेली आहे। ही खूप अत्यंत इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण घटना आहे।